हॅलो, मी आजच एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू करते आहे. तर ही माझी छोटीशी बाल्कनी आहे. त्यामध्ये मी काही रोपं लावली होती. आता त्यांना मला कुंडीत घालायचं आहे. तर मी मिशोवरून काही अशा कुंड्या मागवल्या आहेत आणि काही खतं मागवली आहेत. जी कोकोपीट आहे यामध्ये गांडूळ खत आहे. हे काय आहे पण हे मी मागवलं आहे. आता बघू यामध्ये कसं बघा, ही मी अशी रोपं लावली आहेत. यामध्ये एक भेंडीचं आहे, कारलं आहे आणि वांग आहे. तो ब्लिंकिट आपण किंवा झेप्टो वगैरे करतो त्यावरती मी त्यात घातलेला आहे. 15x6 आहे आणि ही 12x12 आहे. ओके, त्यामध्ये भेंडीचं रोप किंवा मोठं जे कुठलं फळ धरणारं असतं ते लावलं तर चांगलं येतं. आणि यामध्ये आपण पालेभाज्या वगैरे लावू शकतो. हे मी सगळंच घालायचा विचार करते, कोकोपीट आणि जे काय आहे ते. तर सगळंच घालून घेऊ. यामध्ये मला असं फक्त वाटतं की यामध्ये यांनी सांगायला हवं होतं की किती घालायचं आहे, कोणत्या झाडांना किती घालायचं आहे. हे फक्त ह्यामध्ये असतं तर खूप बरं झालं असतं. कारण जे नवीन गार्डनचं काम करतात त्यांच्यासाठी काही गोष्टी सोप्या झाल्या असत्या. माझ्याकडे ग्लव्ज नाही आहेत, तर मी आता अशाच रॉ हाताने करते. ज्यावेळेला ग्लव्ज मागवेन त्यावेळेला ग्लव्ज घालून करेन. ठीक आहे, कारण गावाकडे असं मातीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे काही वाटत नाही. इथे आपण आता सगळी रोपं लावून घेतलेली आहेत. हे गुलाब आहे आणि हे समोरचं पण गुलाबच आहे, फक्त त्याची छाटणी केलेली आहे सध्या त्यामुळे ते तसं दिसतंय. हे गवार, ही भेंडीचं रोप आहे आणि हे पण भेंडीचंच रोप लावलं आहे. हे टोमॅटो आहे. इथं कारल्याचा वेल आहे हा, आणि इथं गाजर लावले. त्याचा सीझन नाही आहे तरीही प्रयोग म्हणून केला आहे. आणि इथं मेथी पेरली आहे. मेथी 15 दिवसात झाली की तुम्हाला नक्की कळवेन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोर प्लांटबद्दल बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नक्की परत या.